सोने देते ते मराठे. ज्यांच्या गाडीच्या आवाजात शत्रूच काय इथे कथाना आणि भूतकाळही घाम फुटतो आणि भूतकाळाच्या छतावर पाडून वर्तमान काळ उलटा टाकून आणि भविष्य घडायला शिकवणाऱ्या छत्रपती शिवायांना शिवचंद्रकाळ संदीप दरेचा मानाचा मुजरा. का मानाचा मुजरा? कुणाला शितलीचं लागीर झालंय, कुणाला आज्याचं लागीर झालंय, कुणाला शितलीचं लागीर झालंय, कुणाला आज्याचं लागीर झालंय, कुणाला परशाचं लागीर झालंय. पण अतिशय आनंद वाटतोय आकाश दादा, उपदेश सर्वांना माझ्या राजाचं लागीर झालंय. Today is such a great and a physical moment in my life because money rich nation America, weapon powerful country Russia, but most political image rich and outstanding country in this world, only one and none another, it is my India. अमेरिका म्हटलं का मला पैसा दिसतो, रशिया म्हटलं का मला शस्त्र दिसतात, पण जगाच्या पाठीवर दिव्य संस्कृतीचा एकच देश आहे, तो म्हणजे only one and none another, it is my India, because Indian culture is the most popular culture in this world. का? आमच्यासारख्या येड्या वारकऱ्याला विचारलं कुठे जन्माला यायला आवडेल, तो म्हणाला अमेरिका नको, स्वित्झर्लंड तर नकोच नको म्हणला. आम्ही घाटात जेवढं थंड वातावरण आहे स्वित्झर्लंड मध्ये नको म्हटलं. म्हटलं सिंगापूरला, तो म्हणला नको सिंगापूरला. म्हणलं मलेशियात असं जेवण भेटत नाही म्हणला, जरा जरा रसच खायचं म्हटला. तो म्हणाल बस भरत खंडे नरदेह प्राप्ती ये तो परम सौभाग्याची स्थिती, आम्हाला इतर कुठे जन्माला एवढं आवडणार नाही, आम्हाला फक्त आणि फक्त हिंदुस्थानामध्ये या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये. का? Under the good create nation and both are greatest personality born in this place. This place is the Maharashtra place. का? वयाच्या 6व्या वर्षापासून दाशीचं जीवन जगणारी, पण आपल्या गौऱ्यांना ही श्री विठ्ठल म्हणायला भाग पाडणारी संत श्रेष्ठ जनाबाई याच महाराष्ट्रात. वयाच्या 14व्या वर्षी भल्या भल्या तत्त्वज्ञान न समजणारा तत्त्वज्ञान ज्ञानेश्वर व्यक्त करणारी महावैष्णव माऊली नारायण याच महाराष्ट्रामध्ये. तर नवलाची गोष्ट ऐक सखे बाई, कुंभारानं बाळ तुडविले पायी, स्वतःच मूल त्या चिखलामध्ये मेल कायची पर्वा नसणारे संत गुरुबा याच महाराष्ट्रात. तर कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझे, आपल्या प्रत्येक विभागामध्ये भगवंताला शोधणारे संत सावतोबा याच महाराष्ट्रामध्ये. तर भल्या भल्या तत्त्वज्ञान न समजणारा तत्वज्ञान भारुडातून व्यक्त करणारे एकनाथ महाराज याच महाराष्ट्रामध्ये. तर वर सेंटेन्स थिसिस मिस तो कोबरा आहे, पण याच महाराष्ट्रामध्ये मी सांगेन मेनी ग्रेटेस्ट अँड मोस्ट पॉप्युलर पर्सनॅलिटी बॉर्न इन दिस महाराष्ट्र. पण एक व्यक्तिमत्व आणि दिल्लीच्या तत्व बसला आलमगीर आणि कोणी सत्ता पैसे निघाला मोठे वळला हुजूरी वाला बहुत अच्छी खबर है हुजूरी वाला. चलो इससे पता चला कैसे खबर है हुजूरी वाला. जब आप खबर सुनेंगे नाचेंगे गाएंगे झूमेंगे और चमक सुना के जल्दी से बता और कौन सी खबर सुनाने वाला है. हुजूरी वाला दखन का वो शिवा इस दुनिया से चला गया. सुनाई तो दिल्लीच्या ताकतावरून उतरला आलमगीर. धमाकच्या भुरानं पावले टाकत खाली उतरला आणि त्या अल्लाह ताला समोर नमाज करतोय. ये अल्लाह ताला तेरे जन्नत के दरवाजे खोले रखना, हिंदुस्तान का पेनूर से तेरे पास आ रहा है. तो हुजूराला काही समजून नसेल झालं. मोठ्याने का हुजूरी आला शिवा आपको तो दुश्मन था ना. पळत गेलाय आलमगीर आणि त्या हुजूराच्या दोन कानामागं भांडकावल्या. तर काय म्हणतोय अरे दुनिया पे राज किया उसने, अरे दुनिया पे राज किया उसने, अरे जिस्म उसका भोला था, अरे झुका नहीं वो किसी के सामने. बस वो मराठों की औलाद था, वो मराठों की औलाद था. अरे चीन पे बाहर के बंदी जब राजे तैयार होते तो चल के अल्लाह के बंदे और कहते काश हम भी द ग्रेट मराठा होते, हम भी द ग्रेट मराठा होते. आज वाईट याच गोष्टीचं वाटतं हे जे खातात हिंदुस्थानचं आणि गोड गातात त्या सारख्या पाकिस्तानचं त्या बांगलादेशचं. त्या सर्वांना एकच सांगून इच्छितो आणि पाकिस्तान काय घेऊन बसतात आणि पाकिस्तान काय घेऊन बसतात आणि भारताने फेकलेला एक तुकडा आणि त्याला चढगडात बसणार कुत्र म्हणजे ते पाकिस्तान. अगर जिंदगी में एक बार गलती करे तो उसे इंसान कहते हैं. अगर जिंदगी में एक बार गलती करे उसे इंसान कहते हैं. जिंदगी में बार बार गलती करे उसे शैतान कहते हैं. और जो गलती में गलतियां किया जा रहा है उसे पाकिस्तान कहते हैं. और उसकी हर एक गलती को माफ करे उसे मेरा देश हिंदुस्तान कहते हैं. उसे मेरा देश हिंदुस्तान कहते हैं. बिकॉज
तो बोलता है कि दुनिया के नक्शे से हम हिंदुस्तान का नामो निशान मिटा देंगे. त्या पाकिस्तानला एकच सांगायचंय, अरे सुन बेटा पाकिस्तान, अरे सुन बेटा पाकिस्तान, तुमको शराबत सिखा देंगे. अरे सुन बेटा पाकिस्तान, तुमको शराबत सिखा देंगे. अरे कश्मीर में क्या, अरे कश्मीर में क्या, एक दिन लाहौर में भी तिरंगा लहरा देंगे, एक दिन लाहौर में भी तिरंगा लहरा देंगे. का सांगतोय? मेनी ग्रेटेस्ट अँड मोस्ट पॉप्युलर पर्सनॅलिटी बॉर्न इन दिस महाराष्ट्र. अनेक विचारवंताची संतांची मांडणी माझ्या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये जन्माला आली. पण पाश्चिमात्य तत्वज्ञ जोसेफ डेनियल म्हणतो यू आर महाराष्ट्रीयन इज व्हेरी लकी. आणि त्यावेळी त्याला बाबा का तू आम्ही लकी आहोत? तो म्हणला अरे वयाच्या 14व्या वर्षी बुध बसवलेले छत्रपती संभाजीराजे तुमच्या महाराष्ट्रामध्ये जन्माला आले. आणि आमच्या जर छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज आमच्या अमेरिकेमध्ये जन्माला आले असते. आणि तुम्ही हिंदू लोक अरे स्वर्गाची व्याख्या करता, पण ते स्वर्ग तुम्ही कधी बघितला नाही. छत्रपती जर शिवाजी महाराज माझ्या अमेरिकेमध्ये जन्माला आले, तुम्हाला माहिती आहे आज जगामध्ये अमेरिका राज्य करतंय, पण तो स्वर्ग काय असतो तो आम्ही जमिनीवर तयार केला असता. आजही माझ्या राज्याची तुलना केली जाते कधीतरी त्या नेपोलियनची, आजही माझ्या राज्याची तुलना केली जाते कधीतरी अलेक्झांडरची. आणि मी म्हणतो कोण तो नेपोलियन जो बघ आपल्या पेशीच्या दुखामध्ये पागल झाला, निवेदन झाला. अरे कोण तो सिकंदर, अरे कोण तो हिटलर, त्याने असंख्य जीव लोकांची कत्तल केली. आणि आम्ही आमच्या शिवरायांची तुलना करतो. आणि वन डिवाइड नन अदर दॅन द ग्रेटेस्ट अँड ग्रेटेस्ट लॉर्ड ऑफ श्री कृष्णा. छत्रपती शिवरायांची तुलना जशी कृष्णाची होऊ शकते तशी इतर कुणाशीही होऊ शकत नाही. का? मी सांगतो छत्रपती शिवरायांच्या जीवनामध्ये असं की वादळ आली, पण या व्यक्तिमत्वाने ही वादळ आपल्या छातावर लिलायगत करली. नवे त्या वादळाला सर दिशा असं फेकून दिलं की जगाने हे तोंडामध्ये बोट रखल्याचा अचानक कीर्तीचा राजा माझ्या आयुष्यामध्ये होऊन गेला. का सांगतोय मी? आमच्या आयुष्यामध्ये अनेक प्रॉब्लेम येतात. बायकोना मला सोडून गेली कर आत्महत्या, प्रेयसीने डबा दिला कर आत्महत्या, नोकरी सुटली कर आत्महत्या, एखादा बिझनेस मशीन लॉस झाला कर आत्महत्या. आणि छत्रपती शिवरायांच्या जीवनामध्ये असे संकट आले नसतील का? आणि छत्रपती शिवरायांच्या जीवनामध्ये असंख्य संकट आले, पण ते संकट या माणसाने लिलायगत